विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आता कोयता गँग आणि गुन्हेगारीचे शहर अशी झाली आहे। कारण पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे। यात कोयता गँगने उच्छाद मांडलाय। काल एरोडा येथील प्रसिद्ध IT कंपनीच्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर किरकोळ कारणावरून कोयत्याने हल्ला करण्यात आला होता। आज तिचा मृत्यू झालाय। शुभदा कोदारे असे मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे, तर कृष्णा कनोजा असे आरोपी तरुणाचे नाव। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा कनोजा हा शुभदाच्या ओळखीचा आहे, पण काही दिवसापूर्वी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता। घटनेच्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी शुभदा ही काम संपवून पार्किंगमध्ये असलेल्या गाडीतून घरी जात होती। यावेळी आरोपी कृष्णा तेथे आला। त्याच्या हातात चाकू होता। दोघांमध्ये पैशावरून वाद सुरू झाला। या वादातून कृष्णाने शुभदावर कोयत्याने हल्ला केला। या घटनेत शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर मोठी जखम झाली। तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला। पैशाच्या देवाणघेवाण यातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे। या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पुण्यातील IT कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना झाल्याने कंपनीच्या आवारात देखील मुली सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे।